राज्यातील विरोधी पक्षाचे खासदार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। दरम्यान सुप्रिया सुळे देखील या बैठकीत सहभागी होणार। पेपरफुटी, कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात हे खासदार चर्चा करणार। फडणवीसांना केंद्रात जावंच लागेल, त्यांना केंद्राची जबाबदारी घ्यावी लागेल। फडणवीस वारंवार दिल्लीमध्ये त्यासाठीच जात आहेत। अमित शहांसोबत फडणवीस सुद्धा दिल्लीत काम करायला तयार नाही। फडणवीसांच्या दिल्ली वारीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुण्याच्या मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं 14 दिवसांपासून आंदोलन सुरू। राज्य शासनानं वयाच्या अटीवर स्थगिती दिली, मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच। उपोषणादरम्यान आणखी एका विद्यार्थिनीची प्रकृती खालावली। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके पुण्यामध्ये आंदोलकांची भेट घेणार, तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात अशोक उईके त्यांच्याशी चर्चा करणार। आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची माहिती। पुण्याच्या मांजरीमधील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाची दुरावस्था समोर, तर एका खोलीमध्ये 9 ते 10 विद्यार्थी। अस्वच्छता आणि पावसाळ्यातील गळतीमुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल। अभ्यासिकेची सुद्धा अवस्था बिकटच। नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। वसतिगृहामध्ये वयाची अट रद्द केल्याचा GR येत नाही तोपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरूच राहणार। विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा। MPSC कडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द। पेपरफुटीच्या आरोपांनंतर MPSCचा हा मोठा निर्णय। लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती। पेपर लीक नंतर रोहित पवारांकडून MPSC आयोगावर ताशेरे। राज्यभरात एजंटमार्फत 40 लाखांना पेपर विकला गेल्याचा गंभीर आरोप। आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची ही मागणी। औषध निरीक्षक परीक्षा रद्द केल्यानंतर अभिमन्यू पवार आक्रमक। प्रश्नपत्रिका फुटलीच कशी? अभिमन्यू पवारांचा MPSCला सवाल। तर एकाच उमेदवाराला पेपर मिळाला की अनेकांना फायदा झाला? प्रश्नपत्रिका फुटीचा सविस्तर अहवाल जाहीर करण्याचीही पवारांची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशभरातील युवा खेळाडूंशी संवाद साधणार, तर राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरातील संवादाचं हे आयोजन। VCद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाडूंशी संवाद साधतील। देशभरातील 8 लाखांहून अधिक युवक आणि खेळाडू यामध्ये सहभागी होणार। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली 53वी प्रगती बैठक संपन्न। दरम्यान रेल्वे, रस्ते, वीज क्षेत्रातील 6 पायाभूत प्रकल्पांचा यामध्ये आढावा। शिवाय यामध्ये 9 राज्यातील प्रकल्पांची गुंतवणूक। 30,000 कोटींपेक्षा अधिक पायाभूत प्रकल्पांकडे एकात्मिक पद्धतीनं पाहण्याचेही निर्देश। पंतप्रधान मोदींना या ठिकाणी फार काम झेपत नाही। पंतप्रधान मोदींची प्रतिमा आता घसरली आहे। मोदींच्या मंत्रिमंडळातील 99% मंत्री अकार्यक्षम। शिवराजसिंग चौहान, गडकरी मोठी नावं, पण बाकी सर्व रामभरोसे चाललंय। संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका। अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूच्या प्रकरणी वडेट्टीवारांकडून या रुग्णालयाची पाहणी, तर सुषमा अंधारे सुद्धा पाहणीसाठी दाखल। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। रुग्णालयातील फायर सेफ्टी यंत्रणा मॅन्युअल मोडमध्ये होती। फायर यंत्रणा ऑटोमॅटिक असती तर गळती या ठिकाणी घटना टळली असती, अशी माहिती। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूच्या प्रकरणी घटनेची आरोग्य संचालकांकडून चौकशी सुरू। चौकशी समितीनं रुग्णालयाचे 7 दिवसांचे CCTV फुटेज मागवले। CCTVच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर येण्याची आता शक्यता। तुम्ही गुन्हेगार नव्हता तर तुमचा राजीनामा का घेतला? संगीता तिवारी यांचा रुपाली चाकणकरांना सवाल। चाकणकरांचा पुन्हा राजकारणामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न। खराची ओळख देवळात झाली तर त्याच्या ट्रस्टवर तुम्ही कसे? तिवारी यांचा हा सवाल। आदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यावर। आदित्य ठाकरे खारपाडामध्ये दाखल। गणेशोत्सवाच्या आधी आदित्य ठाकरे मुंबई गोवा महामार्गाचा आढावा घेणार। कोकणवासियांच्या समस्या आदित्य ठाकरे जाणून घेणार। आदित्य ठाकरे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। मुंबईतील भुलेश्वरच्या राजतची मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणी मूर्तीच्या मागच्या बाजूला असलेली वेल्डिंग 2 वेळा तुटल्याची माहिती। मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला। 2 वेळा वेल्डिंग तुटल्यामुळेच मूर्तीचा तोल गेल्याचं तपासात समोर। भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार कुंभमेळा प्राधिकरणावर नाराज। बैठकीला बोलावून अधिकारीच उपस्थित न राहिल्यामुळे नाराजी। पत्र लिहून सुनील केदार यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। अभिनेत्री कृती सनॉनची वादग्रस्त जाहिरात हटवली। जाहिरातीमधील तोकड्या कपड्यांवरून झाला होता वाद। OBC क्रिमिलियरच्या निकषांसंदर्भात पेच सोडवण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात विशेष खंडपीठ। सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी हा विषय गांभीर्यानं मांडला। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विशेष खंडपीठ स्थापनेला दिली मंजुरी। गणेश मूर्ती फिटनेस प्रमाणपत्रासंदर्भात BMC कडून कोणतेही निर्देश नाही। मुंबई महापालिका प्रशासनाचं स्पष्टीकरण, तर संबंधित वस्तुस्थितीला वृत्त हे धरून नाही। पालिका प्रशासनानं अशा प्रकारचं कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, BMCचं स्पष्टीकरण।
मुंबईतील सेना भवनासमोर सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि भाजपात बॅनर वॉर. नारळी पौर्णिमा, दहीहंडी आणि गणपतीसाठी मोफत बस सेवेच्या बॅनरबंधनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सध्या चुरस. लासलगावहून दिल्लीला कांदा रवाना होण्यास 25 तासांचा विलंब. मालगाडीला उशीर झाल्यामुळे 90,000हून अधिक दंड. लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी दरात सुद्धा 251 रुपयांची घसरण. मालेगाव पालिकेमध्ये उपमहापौरांच्या दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो. टिपू सुलतानच्या फोटोवरून हिंदुत्ववादी संघटनाचा अल्टिमेटम. फोटो हटवा अन्यथा महापालिकेमध्ये घुसून आंदोलन करण्याचा इशारा. विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांचा हा इशारा. तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शन मार्गात बदल. भाविकांसाठी आता मुख्य द्वार आजपासून 4 दिवस बंद. सलग सुट्ट्यांमुळे दर्शन मार्गांमध्ये बदल करण्यात आला. महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा तापलेला असतानाच पनवेलमध्ये मनसेकडून बॅनरबाजी. महाराष्ट्रात फक्त मराठीच असा संदेश देणारं बॅनर मनसे नेते सचिन जाधवांनी लावलं. टिटवाळा परिसरातील केडीएमसी शाळांची युथ फॉर एज्युकेशन आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून पाहणी. विद्यार्थ्यांसह शिक्षकांशी संवाद साधून शाळांमधील समस्या आणि सुविधांचा घेतला आढावा. अहिल्यानगरच्या देहरे, नांदगाव आणि शिंगवे या गावातील विद्यार्थ्यांचा दररोज नगर मनमाड महामार्ग आणि रेल्वे ट्रॅक ओलांडून शाळेसाठी प्रवास. अपघाताचा धोका लक्षात घेता विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून भुयारी मार्गाची मागणी. ग्रामसेवकांच्या बहिष्कारामुळे नांदेडच्या कोळीतील ग्रामसभा बरखास्त. जळगावातील ग्रामसेवकाच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरातील ग्रामसेवकांचा ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. मात्र बहिष्कारानंतर ग्रामस्थ संतप्त. मुंबई लोकलमधील पुरुषांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर लाथाबुक्क्यांनी मारहाण. प्रवाशांच्या सुरक्षेवर यामुळे प्रश्नचिन्ह. पालघर जिल्हा परिषदेमध्ये निधी नियोजनावरून वाद. 4,53,00,000 रुपयांच्या पुरवणी आराखड्यामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. ठाकरे गटाचा हा आरोप. तर मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यांना झुकतं माप देत इतर तालुक्यांवर अन्याय केल्याचाही आरोप. परभणीच्या जिंतूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उभ्या हायवा टिप्परच्या 2 बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी पळवल्या. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. फुटेजच्या आधारे आता पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू. गडचांदूरच्या राजीव गांधी चौकातील पेट्रोल पंपावर चोरट्यांनी 1,02,000ची रोकड लंपास केली आहे. 3 कर्मचारी झोपलेले असताना घडलेली चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. फुटेजच्या आधारे आता पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. भंडाऱ्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे धान पिकांवर खोडकिडीसह करपा आणि अळींचा प्रादुर्भाव वाढला. रोवणी पूर्ण झाल्यानंतर रोगकिडीचा हा प्रादुर्भाव वाढल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत. चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणी आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंग आणि कृष्णा मल्लेश्याम यांना सध्या जामीन देता येणार नसल्याचं नागपूर खंडपीठाचं स्पष्टीकरण. त्यानंतर दोन्ही आरोपींकडून जामीन अर्ज मागे. लोहा तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदारानं शेतकऱ्याची कॉलर पकडत हात उगारला. राजेश पाठक असं या कॉलर पकडणाऱ्या नायब तहसीलदाराचं नाव. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद. बदलापुरात ज्वेलर्समध्ये गहाण ठेवलेले दागिने व्यापाऱ्यानं विकले. राग आल्यानं ज्वेलर्स व्यापाऱ्याचं अपहरण. व्यापाऱ्याच्या पत्नीकडून 79 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले. व्यापारी पोलिसात तक्रार करणार असल्याचं समजताच दुकानाची तोडफोड. तळेरे वैभववाडी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था. गेल्या वर्षीच या राष्ट्रीय महामार्गाचं काम करण्यात आलं होतं. आता महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त. नंदुरबारच्या सातपुड्यामध्ये टॉवरची उभारणी, मात्र इंटरनेट सेवा गायब. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची धावपळ. सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये इंटरनेटचा खोळंबा. सातपुड्यामध्ये आणखी 32 मोबाईल टॉवर मंजूर. चाळीसगावात पोलिसांची रात्री सिनेस्टाईल छापेमारी. 9 लाख रुपयांचा तब्बल 18 किलो गांजा जप्त. चामुंडा माता मंदिराजवळ घरावर पोलिसांची छापेमारी. भूषण केशव पवार असं अटकेतील आरोपीचं नाव. जळगावसह खान्देश आणि विदर्भामध्ये गेल्या 25 ते 30 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी घट. तर नदीचं पात्र कोरडं पडलं असून सध्या पावसानं ओढ दिल्यामुळे पाणी टंचाईची मोठी चिंता. सातारा नगरपालिकेतील ठेकेदाराला मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा. पोलिसांनी या प्रकरणामध्ये स्वतः तक्रार दाखल केली. श्रीकांत राठोड आणि सतीश लेवे यांच्या विरुद्ध तक्रार. सावंतवाडीमध्ये वाढीव वीज बिलांमुळे संतप्त झालेल्या महिलांकडून महावितरण कार्यालयावर धडक. बिलांची दुरुस्ती होईपर्यंत वीज बिल भरणार नसल्याचा इशारा. महावितरण अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर वातावरण तापलं.
गेवराई तालुक्यातील खळेगाव इथल्या शेतकऱ्यांना पाऊस नसल्यामुळे 3 एकर ऊस मोडला. पावसानं दडी मारल्यामुळे पिकं करपायला सुरुवात. पाऊस नसल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण. मुंबई आग्रा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात. कंटेनरच्या धडकेत महिला गंभीर जखमी. महामार्गावर या ठिकाणी बंद पडलेल्या कारला कंटेनरची धडक. लातूर ते औसा दरम्यान थांबलेल्या कंटेनरच्या केबिनमध्ये चालकाचा मृतदेह आढळला. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. कंटेनर 24 तास एकाच जागेवर थांबून असल्यामुळे ही घटना उघडकीस. आदिवासी विद्यार्थ्यांचा नंदुरबार प्रकल्प कार्यालयावर या ठिकाणी धडक मोर्चा. विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन. धुळ्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारी 2 वाहनं पकडली. 50 लाखांचा मुद्देमाल जप्त. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. वर्ध्याच्या हिंगणघाटात एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर कारवाई. आरोपींकडनं 5.70 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 36 जणांचा मुद्देमालही जप्त. मंत्री नितेश राणे, नारायण राणे आणि निलेश राणेंनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. महाराष्ट्रातील मच्छीमारांना डिझेल दरामध्ये सवलत देण्याची केली मागणी. वाढत्या इंधन खर्चामुळे मच्छीमार सध्या अडचणीत. लातूर जिल्ह्यामध्ये 1 सप्टेंबरपासून दुचाकीस्वारांसह मागे बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हेल्मेट सक्ती. तर यंदा 277हून अधिक अपघात झाल्यामुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी हा आदेश काढला. पूर्णा नदी पात्रातनं अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडून कारवाई. तर तहसीलदारांनी स्वतः टिप्परमध्ये बसून तो पोलीस ठाण्यामध्ये लावलाय. 15 लाखांहून अधिकचा मुद्देमाल या ठिकाणाहून जप्त. जळगावच्या रावेरमध्ये अल्पवयीन मुलीशी संबंधित पॉक्सो प्रकरणामध्ये लॉजिंग मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. ओळखपत्र न घेता आणि रजिस्टरमध्ये नोंद न करता खोली दिल्याचाही आरोप. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लॉजिंग तपासणी दरम्यान हा सगळा प्रकार उघडकीस. वाशिममध्ये पंचायत समिती मनोरा या ठिकाणी ग्रामरोजगार सेवकाला चपलेनं मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपची बॅनरबाजी. तर फडणवीस दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवर भाजपची बॅनरबाजी. पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, तुर्तास काळजी नसावी असा बॅनरवर उल्लेख. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये पोलिसांकडून शांतता कमिटीची बैठक आयोजित. गणेशोत्सवात डीजेला ज्येष्ठ नागरिकांचा विरोध. जिल्हा प्रशासनाकडून आवाज मर्यादा पाळण्याचेही कडक निर्देश. पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना. आदिवासी समाजामुळे आक्रमक. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा बळी जात असल्याचाही आरोप. मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारामध्ये धरणे आंदोलन. करमाळा तालुक्यातल्या रावगावच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम. राखी फॉर नेशनमधून जवानांना पाठवणार राख्या. गावात प्रभात फेरी काढून ग्रामस्थांच्या सहकार्यानं जवानांसाठी राख्या संकलित करण्यात आल्या. खेडमध्ये मुंबई रत्नागिरी मार्गावर भीषण अपघात. भरणे नाका इथल्या वारकरी मठासमोर गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनर कारची पाठीमागून जोरदार धडक. कारमधील एका पुरुषासह 2 महिला यामध्ये जखमी.